आय नो अलिबागला तुम्ही सर्व गेलाच असाल, पण काशिद बीच, नागाव बीच, मुरुड बीच, रेवास, कासिम, वारसोली, कोर्लाई, मांडवा, अक्षी, किहीम, सासवाने, रेवदांडा, नागाव, जेटस्कीइंग म्हणजे ओव्हरऑल तुम्ही जर तिकडे गेलात तर नागावला तुम्हाला जेटस्की करायला भेटेल, स्कुबा करायला भेटेल, म्हणजे बऱ्याच ॲक्टिव्हिटी तुम्ही एन्जॉय करू शकता. आय नो दॅट. पण तुम्हाला सांगते काशिद बीचला एकदा जाऊन मग तुम्ही पसंद बर्ड सेंच्युरी, दत्त मंदिर, रेवदांडामधलं ते एन्जॉय केलात का? आणि नसेल केलात तर माझा व्लॉग बघायला विसरू नका, कारण की माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की ह्या सगळ्या गोष्टी काशिद बीचपासून थोड्याफार जवळ आहेत. आणि मी अलिबाग बीचला आपण तर सगळे कॉमनली जातोच, पण कुठे काशीदला जायचं आणि काय करायचं नक्की बघा. सो फायनली मी काशिद बीचला पोचलेली. मास्क लावला आहे कारण खरंच खूप जास्त इथे ऊन आहे आणि खूप मस्त वाटतं ॲक्च्युली. आणि खूप रॅन्डम प्लॅन आहे. लाईक अराउंड मी फक्त एक मुंबईवरून आम्ही 11-11:30ला बसलो असतो आणि 11:30 नंतर आता 3:30 ते 4 वाजलेत आणि आम्ही ऑलरेडी काशिद बीचला पोचलो आहे. सो फायनली मी बीचवर पोचली आहे आणि खूप मस्त वाटतंय. आणि मी ते एकटी झाली आहे तरी पण आय एम जस्ट एक्सप्लोरिंग. आणि नवीन वर्षात मी हेच शिकली आहे की कोणी असो किंवा नसो, तुम्ही फक्त तुमच्यासाठी तुम्हाला जे वाटेल ते करू शकता आणि मी तेच करते. यस. सो तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की रोरो फेरी सर्व्हिस आहे जी आत्ताच 2 वर्षापूर्वी स्टार्ट झाली आहे. आणि तुम्हाला जर काशिद बीचला यायचं असेल किंवा कोणत्याही अलिबागच्या बीचला तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल, तुमचे प्रायर रिझर्वेशन असणं खूप गरजेचं आहे. आणि माझं रिझर्वेशन झालं नव्हतं कारण की मी 1 डेज प्लॅन करून आले होते. तर मला 4.5 ते 5 तास मला जायला आणि 5 तास पुन्हा रिटर्न यायला, म्हणजे ओव्हरऑल मी 2 तास फक्त एन्जॉय केलं असेल. पसंद बर्ड सेंच्युरी आणि दत्त मंदिर रेवदांडामधलं तुम्हाला ऑन द वे रस्त्यावरतीच लागेल. मला जास्त व्हिडिओ काढता नाही आलं कारण की मला एन्जॉय सुद्धा करायचं होतं. मी ज्यासाठी गेले होते त्यामुळे बर्ड सेंच्युरीमध्ये पण मी जास्त व्हिडिओज वगैरे मला काढता नाही आले. पण मी त्याचा व्लॉग मी पुन्हा वेगळा बनवायचा प्रयत्न करेन आणि नक्की मी पोस्ट करेन. पण मी काशिद बीचला थोडंफार एन्जॉय केलं, मस्त बघत होते. पण लोकांची एवढी गर्दी होती, ओ माय गॉड. म्हणजे सॅटर्डे संडे जाणं हा मूर्खपणा आहे. तर तुम्ही जाल तर थोडंफार ऑफ डेजला जा आणि तुम्ही तिकडे गेल्यानंतर थोडेफार फ्रूट्स वगैरे लोकल लोकांकडून सुद्धा विकत घ्या, त्यांना सुद्धा खूप चांगलं वाटतं. त्यानंतर मग मी थोडंसं मिसळपाव खाण्याचा विचार केला, पण मी मिसळ भाकरी घेतली आणि इकडेच माझी जर्नी एंड झाली. थँक्यू. आणि माझ्या नेक्स्ट व्लॉगसाठी तुम्ही पहिले लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझा पुढचा व्लॉग लवकरात लवकर येईलच. थँक्यू सो मच.